अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। संत श्री कुर्मदास महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पार्वती पते हर हर महादेव। नवनाथ महाराज की जय। गौ माता की जय। गंगा मैया की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। श्री गणेशाय नमः। जय जयाजी भगवंता, बाळक नरहरीचा सुता, नरहरी रूपा कंदर्प ताता, अवतार अनंत मिरविशी। तरी आता पुढे ग्रंथ बोलबी बर्वे रसभरित, मागिले अध्यायी मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात पैगेला। उपरी जालिंदराचा जन्म, यज्ञकुंडी उत्तमोत्तम, उपरी पश्चातापे करुण पर्वत दरीच रिघाला। ते प्रकटुनी ज्वाळा माळी, तो परमस्नेहाचे नव्हाळी, अंकी घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली आहे। इतकी कथा श्रोती पूर्व अध्यायी संपली होती। आता पुढे अवधाना प्रती सर्वनार्थी मिरवावे। असो महाराज द्विमूर्धनी, सकळ जन्माची कथा सांगोनी, उपरी बोले कामना मनी, कोणती बाळा ती सांग। एरी म्हणे जी महाराज, कामना विरहित मन माझे, आहे परी हितार्थ गुज, सकळ जानसी तू ताता। या नरदेहाची झाली प्राप्ती, तरी सार्थक ओपी माझे हाती, नाही तरी आले तैसे जाती, ऐसे न करी महाराजा। जैसा उदक कुंभ साचार येते, तो मळ उसके जेते तेते, परितयाचा विस्तार माहिते, काही एक मिरवेना। तरी व्यर्थ जन्मुनी मरण, की लोहकाराचे भातेक भरून, की भाडाईत ग्रंथिक वाद रचून, व्यर्थ सीन वृषभाते। तरी आता ऐकताता मिरवेला ऐशा पूर्ण वार्ता, तीही बुहना माझी सत्ता, चिरंजीवित्व संपादी। लोक जाळ म्हणती जालिंदर झाला, परी मेला नाही ऐकिला, ऐसे न करून या देहाला, जगी मिरवी हे ताता। ऐसे ऐकून या ज्वलन, मावळी तुकावनी डोलवी मान, म्हणे बाळाचे धन्य ज्ञान, वया समान नसे की। मग त्वरे तो द्विमूर्धनी, जालिंदरासी स्कंदी वाहुनी, अनुसयानंदन स्थानी त्वरे जाऊनी पोहोचला। तव त्या महाराज त्रिनंदनास, अग्निशी पाहुनी झाला हर्ष, मग पुढे होऊनी हव्य वाहनास, आलिंगिले सुप्रेमी। मने महाराजा मम देवता, तेज पुंज जेवी सविता, कवन कामना वेदुनी चित्ता, येथे आलासी महाराजा। मज आळशियावर योग ओगिला गंगोदकी चांग, की शुदिता देनू लागुनी माग, पयापान करवितसे। की तमाचे होता वेष्टन, अर्क देवटाला होऊन, की मृत्यू समयी पियुष पान, पियुषीची करवी आग्रहे।
तेवी येथे झाली परी, गंगा ओगिली आळशावरी, मग बैसवनी निकट शेजारी, वर्तमान पुसतसे. पणी महाराजा द्विमर्दन, हा कोणाचा आहे नंदन, एरी म्हणे पंचबाण, शिवदेहीचा हा असे. की शिवदेहीचा काम श्रेष्ठ, म्या द्याहिला हे बोलती स्पष्ट, परी जठरी रक्षिला होता वरिष्ठ, आजपर्यंत महाराजा. मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडात प्रकट केले या देहाते, तस्मात महाराज तुमचा सुत, तुझी आता संगोपी. तरी या ते अनुग्रह देऊन, जगमी मिरवी सनातपणी, हा चिरंजीवा सो शिव कामनी, मृत्यू कदा न पावो. दशकरवेत वहिला, मम जठरी त्यावरी जन्मला, तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला, चिरंजीव असो हा. जैसा लाभल्या रस पियुष, उपरी संजीवनी साहित्यास, मग तो निर्भय यम सदनास, यमापासी मिरवेल. की घृत शर्करेची पडता मिठी, नको कोण म्हणेल या कडवटी, काय चंद्र अर्काची झाली भेटी, उजड काही दिसेना. तेवी शिवकाम माझे जठर, ऐक्य झाली या श्रेष्ठाकार, त्यात नारायण नवसाचार, अंतरिक्ष संचरला. याही उपरांतिक ऐका परी, मोजी विराजला स्वामी करी, मग ते महात्म्य कवना परी, जगा माझी काय वर्णावे. आधी सुवर्ण 16 दामी, त्यावरी सुगले होईमकरणी, जडित नवरत्न सुडाळ कोंदणी, ते कोण लेवू म्हणेना. की आधी सुवर्ण 16 दामी, की आधीच सुगंध मलियागर, मृगमद झाला असे त्यावरी शृंगारुणी सुंदर, कोण उटी घेईना. तस्मात अशा झाल्या गोष्टी वरद करीत वगा, तपोजेती मग जालिंदर मही पाटे कीर्ती सूर्ये मिरवेल. परी ते पावकी रसाळ वचन, वर्ष ते झाले अमृत गणतेने, दत्तक चातुक मन तुष्ट झाले शरीरी. मग म्हणे जी महाराजा पूर्वीना, आताची काम तुझा परी, द्वादशी वर्ष विजय ध्वजा मज पासी ठेवी हा. अवश्य म्हणून ज्वाळामाळी म्हणे रक्षणे आपणा जवळी, परी मज देखता हस्तमोळी, वरद करणी मिरवावा. मग तो सुपात्र त्रिनंदन, आणखी घेत जालिंदर रत्न, सकळ कळा ते सांगून, विकल्पाते नुर्वितसे, पहा हो कृपेची सदट नवाळी, वरद हस्त स्पर्शिता मोळी, करणी ओपिता मंत्रावळी, अज्ञान काजळी पिटलीसे. परिमंत्राक्षर व अंबुदाकार, पूर्ण संचरता कर्ण पात्र, मग ती मही पिके विचित्र, ब्रह्मपणे मिरवली. मग तात चितात अनुपम चराचरादी, स्थावर जंगमयी, केरूपी सनातन ब्रह्म प्राप्ती मिरवली. ऐसा झालिया स्वतंत्र विचार, मग करुणी दत्तासी नमस्कार, महाराज तो वैश्वानर दृश्यपणी मिरवला. मग दत्तात्रेय आणि जालिंदर, विराजले पर्वत गिरिधर, मग प्रेमी अभ्यासी चमत्कार, दृश्यादृश्य कळतील. मग सवे घेऊन जालिंदराशी, नित्य गमन करी महेशी, स्नान करुणी भागीरथीशी, विश्वेश्वराशी नमिताती. तेतुनी भोजन पांचाळेश्वरी, भिक्षा मागावी कोल्हापुरी, निद्राजयाची मातापुरी, माहुरगड मनविताती. आसवायशे 12 वर्षात, नाना त्रासही घेत, प्रवीण करी बाळा समर्थ, विद्या भांडार भरुनिया. जालिंदराचे दास्य पाहून, घडी घडी आल्हाद पावे मन, सकळ विद्येचे रत्न तया लागी भूषणाते. वातास्त्रादि जलदास्त्र, अग्न्यास्त्र, धूम्रास्त्र, वाताकृष्ण कामास्त्र, पर्वतास्त्र निविदिले. वज्रास्त्र आणि वासव शक्ती, नागास्त्र प्राणाहुती, खगेंद्रास्त्र, प्रताप शक्ती, मोहनास्त्र सांगितले. निर्वाणास्त्र आदि संजीवनी, रुद्रास्त्र आणि प्रळयाग्नी, विरक्तास्त्र, कामासनी, मोहनास्त्र सांगितले. दानवास्त्र, देवास्त्र, पूर्णतम काळास्त्र मिरविती, यमादी दमस्तवना,
स्थवनास्त्रगती उत्तम जिंकू शक्य ब्रह्मांड. कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र विभक्तास्त्र जालनास्त्र शापास्त्र आणि मरणास्त्र शरास्त्राही शिकविले पै. आयसा द्वादश वर्षात सकळास्त्रिक प्रवीण केला नाथ. आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिल्या. रसायनादि किम्यागर वेद व्याकरणादि निपुण शास्त्र नाटके संगीत सारजे परगंतर वाचे लाजवी. ज्योतिष सायक शर संदान कोकशास्त्री झाला परमिन. कामुक दंडगण ओढन शास्त्राधार पै केला. जलतरणादि चातुर्य कविता वैदिकी रत्न लक्षण संहिता ब्रह्मज्ञानादि निपुणार्था बोले तैसा चालत असे. आयशे सकळ कळा कुसरी सद्विद्येचा पूर्ण भांडारी करुणी निका परीक्षा परीच्या गामाजी मिरविला. या परी झाली अपूर्णपण पुढे दैवते आराधून वर उपवया कर्ण जालिंदरा उतरले. मग तो स्थवणी वैश्वानर पुढे केला जयाचा कुमळ प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येशी दाविले. पाहुनी विद्या अपार रत्नमान तुका विद्वी मूर्धन धन्य धन्य हा अत्रिनंदन वारंवार म्हणत असे. या प्रता त्रिसुत म्हणे महाराजा ऐकमात पूर्णपणे जालिंद्रनाथ सद्विद्येश झाला परी ऐक वचन एक उरले आराधन दैवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा. तरी सकळ देवताशी नेऊन भेटवी जालिंदराची बोल स्वीकारुनी पूर्ण तपासी बैसवावे महाराजा. मग अवश्य म्हणून वैश्वानर स्कंदी वाहिला जालिंदर. भुवनत्रयी समग्र फिरुणी ओळखी दैवते. असो ती स्थाने दैवते नामे सांगता वै करी सुमध्यमे तो. तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा. पूर्वी मचिंद्राचे कारणी निरोपिली स्थाने दैवते नामी नागपत्रे अश्वत्थामी सूर्यकुंड उपदेशिले. जे जे मचिंद्र केले संधान सकळ दैवते प्रसन्न ते दाविले द्विमूर्धने वरा लागी ओपिले. 52 विराधी जळ देवता पाताळ बोना स्वर्गनाथा तितुक्याशी करुणी प्रणिपाता वरा लागी ओपिले. परिदैवते वर देवणी त्याची मा सांगती झाली पूर्ण तपाशी तेने पावेल सकळ सिद्धीशी असे सकल वदले ती. ते ऐकून द्विमूर्धन पाहता झाला बद्रिकावन. ते 12 वर्ष नियम करून तपा लागे बैसला. लोहकंटकी चरणांगुष्ट वात ग्रहणी महार कुष्ट मुखी राम नाम पाठ ब्रह्मी दृष्टी निर्मिलसे. तव ते अचाट तप पाहून दैवत तुकावती झाली मान. आपुलाले वाहनी आरोहण करुणी आली तयठाया. ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक दैवते आली अपार तपशांती करुणी साचार स्थानी गेली आपुलाल्या. बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयता सुता आपल्या जवळी त्रिरात्र ठेवून या घेतलसे. ठेविले परी भविष्य कतून सांगता झाला पंचानन. सत्य लोका ते ब्रह्मभुवन ते वर्तले विपरीत. म्हणाले ते कोणत्या रीती ब्रह्मतनिया सरस्वती 12 वर्षे दिव्य मूर्ती रेखिली शृंगारी. जिचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र. केश कुरळ आकाश मंद्र वेष्टित वाटे पाहता की. या परी पूर्ण अनेक युक्ती श्रृंगार रेखिली हेमयुक्ती. ते मुक्त न वाटे नक्षत्रपाती शृंगाराते मिरविले. अपार रत्नी आगळा स्कंद वेष्टित बहुरसाळा. तिही बहुनी रत्न किळा नक्षत्रा सम मिरविली. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री नवनाथ महाराज की